श्री गुरुचरित्र अध्याय 22. श्री गणेशन श्री सरस्वती श्री माता पिता यनमा नामधारक चरणा लागे सिद्धाची या चरणा कर संपुट जोडून विनवित ते परे सा माझे कथन निरूपिले. श्री गुरु गाणगापुरा आले पुढे केवी वर्तले ते विस्तारा वेदा तरा ऐकून शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषना मनीषीच्या तुची सगुण गुरु कृपेच्या बाळका पुढे झाली अनंत महिमा सांगत असे अनुपम्या श्री गुरु आले गाणगा ग्रामा राहिले संगमी गुप्त रूपे भीमा उत्तर वाहिनीसी अमर्द संगमा विशेषी अश्वत्थ वृक्ष परेसी मास्तान बरद भूमी तया स्थानी श्री गुरुमूर्ती होते गोप्य रूपे आरती तीर्थ महिमा करणे ख्याती भक्त जन तारणार्थ आईचा संगम मनोहर हो तेथे वसती श्री गुरु त्रिमूर्तीचा अवतारो गोप्य होय कवने परी वसती आरण्य संगमासी जाती नित्य भिक्षेची तया गाणगापुराची मध्यान काळी अवतारा तया ग्रामी द्विज्वर असती एकशत घर होते पूर्वी अग्रहार वेद पाठक ब्राह्मणांची तयांमध्ये विप्र एक राती असे सुलक्षण देख त्याची भार्या पती सेवक पतिव्रता शिरोमणी वर्तत असे दरिद्रेची असे एक वांज महिषी व्यसन घातली असे नाकाची दंतहीन अतिवृद्ध नदी तिरी मळयाची शार मृतिका व्हावयाची नित्य दाम देती त्याची मृतिका शार व्हावया तेने द्रव्य खोरो घेती ये नेरीती काळ क्रमिती श्री गुरुनाथ अतिप्रीती जाती भिक्षेती त्याचे घरी विप्र समस्त निंदा करीती काहीच येते आला म्हणती आम्ही ब्राह्मण श्रोती न ये भिक्षेची आमुचे घरी नित्य आमुच्या घरी देखा विशेषान अनेक शाखा असे तेजुनी येते ऐका जातो दरिद्र्याचे घरी भक्तवत्सला श्री गुरुनाथ प्रपंच रहित परमार्थ सेवक जना कृतार्थ करण्याचे आपुले मनी पाहे पाविदुराचे या घरा प्रीती कैसी शारडंगधारा दुर्योधन राजद्वारा कधी नवचे परेसा सात्विक बुद्धी जे वर्तती त्यावर श्री गुरूंची अतिप्रीती या सौख्य परागती देतो आपले भक्तांची जरी कोपे खांद्याची भस्म करीला परेसी वर देता दरिद्रियाची राज्य देईला शितीचे ब्रह्मदेव्या फुल्या करे लिहिली असती दुष्टाक्षरे श्री गुरुचरण संपर्क शिरे दुष्टाक्षरेची शुभ होती ऐसे ब्रीद श्री गुरुचे वर्णून शके आमुचे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री गुरु जाती धारा घरा वर्तत्या वर्तत ऐसा एके दिवशी न मिळो वरो त्या ब्राह्मणाची घरी असे वांजमैशी नेली माही मृती केला तया विप्र मंदिराची श्री गुरु आले भिक्षेची महाउष्ण वैशाखमासी माद्यान काळी परेसा ऐसे श्री गुरु कृपामूर्ती गेले द्विज गृहाप्रती विप्रे का याच कुरुती वनित त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ आली पतिव्रता धावत साष्टांगेची दंडवत करीती झाले तय वेळी नमन करुणी श्री गुरुसी विनवित से करुण वचनेसी आपला पती याच केसी गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येईला त्वरी पती त्वरित तव वरी स्वामीबाई म्हणता पाठ घातला बाईसा वया श्री गुरुमूर्ती हास्य वदना बैसले झाले शुभासने तया विप्र स्त्रीसी म्हणे शिरकावून घालीसी तुझ्याद्वारे असता म्हैशी शिरकावून घालीसी भिक्षेची आमते तुवा चाळविसी नाही वरो म्हणून या श्री गुरुवचन ऐकून विप्रवनिता करी नमन वांज म्हैशी दंतहीन वृद्धाप झाले ती येती उपजली आमुचे घरी वांज झाले दगडा परी गाभा नव्हे कवने परी रेडा म्हणून पोसितो याची कारणे ती येसी व्यसन घातली परेचा वाहवया मृतिकेसी तेने आमुचा योग क्षमा श्री गुरु म्हणती ती येसी मित्या काऊ बोलसी त्वरित जाऊन या महिषेची दोहनी आणि शिरामा ऐसे वचन ऐकूनी विश्वास झाला तिचे मनी काष्टपात्र घेऊनी गेले का दोहावया श्री गुरुवचन कामधेनो विप्रवनिता जाता शना दुईली शिरा संतोषना भरले पात्रे दोन तया वेळी शिर घेऊन निघालात आली पतिव्रता धावत त्वरित तापविली झाली अग्नित सेवेची निववी परेसा परसोनी स्वामीचे वचन घेऊन आली शिरभराना प्राशन करी श्री गुरु राणा अति संतोषे करून या संतोषनी श्री गुरुमूर्ती वर देती अति प्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहो निरंतर
पुत्र पौत्री स्त्रियायुक्त तुम्हा होईल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमी आपुले स्थानासी श्री गुरु गेले संगमासी आला विप्र घराची ऐकत झाला विस्तारेसी महिमा श्री गुरु नरसिंहाची मने अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार आमुची दृष्टी दिसे नर परम पुरुष तोची सत्य विप्र मनी स्त्रियसी गेले आमुचे दारिद्र्य दोषी भेटी झाली श्री गुरुसी सकाळ भिष्टे साधली म्हणून मनी निर्धार करीती भेटी जाऊ कैसा येती हाती घेऊन आरती गेली दंपती संगमासी भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीती विधीसी संतोषणी श्री गुरु तयसी पुनरपी न देते झाले येणे परी द्विज्वर लाजला जायचा झाला वर कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्णायुष्य झाले जाणं म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर दैन्य वेगळा होय त्वरित इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतोरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामदार समाधे वंद्या महिषी दोहन नाम द्विंशोध्याय श्री गुरु दत्तात्रेय परमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।